आणि एकला सोडून सगळे आई बहिणींनो, उपस्थित जे पण आई बहिणी आहेत तिथे आज एकला सोडून सांगायला लागतं. आज हे कार्यक्रमचं जे आयोजन केलेलं आपण प्रत्येक वर्षी 3 वर्षापासून करतोय. सुरुवात कुठून झाली? पराग भाऊंनी सांगितलं आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन प्रत्येक रविवारी आपण इथे करतो. जवळपास सगळ्यांना इथे माहिती आहे. अदर भागामध्ये पण, म्हणजे फक्त अहमदाबाद मध्ये नाही, इतर भागामध्ये पण सगळ्यांना ही माहिती पोहोचलेली आहे की आपण प्रत्येक रविवारी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आज महिला दिवस पण आहे, महिलांचे जे सन्मान करायचे, तसेच इथे पण आपण तसेच कार्यरत राहतो. प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज जन्म जयंती पूर्ण भारत नाही परंतु पूर्ण विश्वमध्ये साजरा करण्यात येतो. आणि वर्षातनं एकदा जन्म जयंती त्याची उत्सव आहे, जबरदस्त रीतीने आपण साजरा करतो. वर्षातनं एकदा, म्हणजे आज 350 वर्ष झाली. 350 वर्ष आपल्या फुलेंजींनी जेव्हा ही सुरुवात केली, जवळपास 100-150 वर्ष झालेले आहेत. पण इथे आपण प्रत्येक रविवारी हा सण आपण साजरा करतो. म्हणजे तेच सांगायचं आहे की 100-150 वर्ष प्रत्येक शिवजयंतीला इथे जे आपण सण साजरा करतो ते इथे प्रत्येक रविवारी इथे आपण एकत्र होऊन करत असतो. म्हणजे 3 वर्षामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्ती वेळी आपण इथे सण साजरा केला. 150 वर्षांचा कार्य आपण 3 वर्षामध्ये पूर्ण केला. ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. आज आपण जे पण कार्य करतो इथे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने इथे करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पूजन आहे ते पूजन सुरू ठेवण्यामध्ये इथे बसलेले जास्ती करून सगळ्यांची महत्वाची भूमिका आहे. पूजनची काही परिस्थिती होती ते सगळ्यांना जवळपास माहिती असतात. पराग भाऊंचं सहकार्य होता, विपुल भाऊंचं सहकार्य होता, अमोल भाऊ दबडके रस्त्यातच येत आहेत ते, त्यांचा सहकार्य होता. इतर जे मंडळी आहेत तिथे जे बसलेली आहे त्यांच्या पूर्ण सहकार्यामुळे हा पूजनचा कार्यक्रम आपण इतक्या टाइमापासून करत आहोत आणि पुढे पण करणारच आहे. आपण सगळे सहकार्य करणार तर ते हे वर्षानुवर्ष आपली येणारी पिढी पण हे कार्य सुरू ठेवणार अशी इच्छा आहे आणि अशीच अपेक्षा आहे. म्हणूनच महिलांवरनं एक गोष्ट करतो की महिला दिवस आहे. आम्ही सतत प्रयत्नशील राहतो की कुठे पण शिक्षण मध्ये काही अडीअडचणी आली आम्ही सुशील भाऊंचा संपर्क करतो, सुशील भाऊंचे विचार घेतो. तसेच कोणाला आपली आई बहिणी किंवा मुली कुठे शिक्षणाला शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत किंवा इतर काही शिक्षण घेत आहेत, काही नोकरी करतायत किंवा जे पण इकडे तिकडे येण्यामध्ये भरपूर काही महिलांना खूप त्रास होतो आणि बाहेर इतर समाजाचे लोक त्रास देण्याचा प्रयत्न पण करतात. तर त्यासाठी पण एक मेसेज द्यायचा होता की कुणाला कोणत्याही प्रकारचा जर काही प्रॉब्लेम असला की काही कुणाची हैराणगती असली तर तुम्ही सरळ इथे आपला संपर्क करू शकता. आपले जे संघटन आहेत, आपल्या समूहाजवळ जुळलेले मोठे मोठे सगळे संघटन आहेत. छत्रपती शिवाजी राजे चॅरिटेबल ट्रस्ट, गणेश भाऊ देवरे यांचा न्यू मणीनगर संघटन, इतर मोठे मोठे संघटन, पराग भाऊ, विपुल भाऊ यांच्या प्रत्येक वेळेला आपला सहकार्य असतो. आणि कुठे असा काही मुलींना किंवा कुणाला काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी तुरंत आपला संपर्क करावा. इथे आपले शंभूबाई देसाई प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते शंभूबाई देसाई म्हणजे रबारी समाज
म्हणणं येतात. पण आपला कोणत्याही प्रकारचा इथे कार्यक्रम असला तर त्यांची हजेरी अचूक असते. जवळपास मराठीमध्ये त्यांना कळलं नसेल, पण गुजरातीमध्ये त्यांना सांगून देतो કે શંભુભાઈ દેસાઈ જ્યારે પણ આપણો અહીંયા કાર્યક્રમ હોય છે, નાનો મોટો કોઈ પણ કાર્યક્રમ રાખે છે એમાં એમની અચૂક હાજરી હોય છે. અને આ રીતે આપણે દરેક સમાજના લોકોએ મળીને જ એક હિન્દુ સંગઠન, આ એક એકત્રીકરણનો જે આપણે મોહિમ લઈને જે ચાલી રહ્યા છે, એ દરેક સમાજે ખરેખર એકત્ર આવવું જોઈએ. છત્રપતિ શિવાજી મહારાજ એ ફક્ત મરાઠી માણસના નહોતા, એ દરેક હિન્દુ ધર્મના હતા. આપણી જે વિચાર છે એ વિચાર અલગ અલગ ભાવિ પેઢી, જે આપણી જે આવનારી પેઢી અને અત્યારે જે છે એમનામાં પણ આ વિચારો જવા જોઈએ. અને ક્યાંય એવી કોઈ તકલીફ આવે છે તો અમે મદદરૂપ થતા જોઈએ છે. આપણા રબારી સમાજની જે દીકરી લગભગ 6-12 મહિના જેવા થયા, એને આ રીતે અધર્મી માણસ, એટલે અધર્મી આપણને ખબર છે કે એક જ ધર્મના લોકો છે, કે રાજ્યાભિષેક છે, કે બીજું હોળી પાડવા છે, કે અલગ અલગ કાર્યક્રમો આપણે અહીંયા કરતા હોઈએ છીએ. પણ એ જ વસ્તુ જ્યારે આપણે એક મરાઠી એકત્રીકરણ એટલે એક જ મંચ ઉપર કેમ નથી આવી શકતા? આપણે અલગ અલગ સમાજના લોકોને આપણે ઓળખીએ છીએ, એકબીજા જોડે સંપર્ક પણ હોય છે, એકબીજા જોડે આપણા સંબંધ પણ હોય છે, પણ એક કેમ નથી થઈ શકતા? એટલે એ એક કરવા માટેનો આ મંચ છે મરાઠી એકત્રીકરણ. વધારે તો કઈ બોલીશ નહીં, કારણ કે ઘણી બધી સ્પીચ થઈ ગઈ. અને આમ તો જો કે નાના બાળકોથી લઈને મોટા દરેક વ્યક્તિઓએ એટલી જ સારી રીતે અને એટલી જ શાંતિથી આજનો કાર્યક્રમ સાંભળ્યો છે અને સમજ્યો છે. અને દરેકને એક મેસેજ આપવા માંગુ છું કે આવનાર સમય એ આપણા બધાનો છે.